ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आता एक मोठी बातमी आहे। छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या अभियानाचा आज 6वा दिवस आहे। हे अभियान राबवणाऱ्या जवानांना डोंगरावरती एक मोठी गुहा आढळली आहे। या गुहेची क्षमता पाहता 1000 माओवादी त्या ठिकाणी राहत असल्याचा अंदाज सुरक्षा दलानं वर्तवलाय। सुरक्षा दलांचा असा दावा आहे की त्या ठिकाणाहूनच माओवादी आपलं सूत्रसंचालन करायचे। दरम्यान ही पहाडी 250 वर्ग किलोमीटर मध्ये पसरली असल्यामुळे या पहाडीच्या इतर भागाची जवानांकडून सर्चिंग केलं जाणार आहे। माओवाद्यांची रसद संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे माओवाद्यांना आता आत्मसमर्पण करावं लागेल किंवा ते पोलिसांच्या गोळीने ठार होतील अशी देखील शक्यता आता वर्तवली जाते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। महेश, गेल्या किती दिवसांपासून हे ऑपरेशन सध्या सुरू आहे छत्तीसगडमध्ये आणि आता माओवादी पूर्णपणे थकलेले आहेत। त्यांनी चर्चेसाठी सुद्धा आवाहन केलेलं होतं, त्यामुळे नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे 6व्या दिवशी या ऑपरेशनच्या? श्वेता, आपण जर बघितलं तर गेल्या 6 दिवसापासून माओवाद्यांच्या विरोधात जवानांचा हा लढा सुरू आहे। 15 ते 20 हजारच्या जवळपास जवान आहेत सुरक्षा दलांचे, ज्यांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातलाय। 3 दिवसापूर्वी 5 माओवादी ठार झाले होते आणि त्यानंतरही सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। आता माओवाद्यांचं एक मोठं बलस्थान जे होतं लपण्याचं, त्या ठिकाणापर्यंत जवान पोहोचले, ते त्यांच्या ताब्यात आलेलं आहे। सध्या माओवाद्यांनी तिथून आपलं बस्तान बदललं आहे, मात्र ते याच पहाडीवर इतरत असण्याची शक्यता आहे, कारण 250 वर्ग किलोमीटर पर्यंत ही पहाडी पसरलेली आहे आणि ही जी गुफा आढळलेली आहे त्याची क्षमता 1000 पेक्षा जास्त माओवादी त्या ठिकाणी राहत असावेत असा अंदाज आहे। त्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे, ऑक्सिजनची सुद्धा कमतरता नाही आहे, आतमध्ये मैदान आहे, पिण्याचं पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे माओवाद्यांनी एक चांगल्या पद्धतीचं बलस्थान आपलं तयार केलं होतं त्या ठिकाणी, हे आता दिसून येत आहे। ते आता सुरक्षा दलांच्या ताब्यात आलेलं आहे। दुसरं महत्वाचा आपण जर विचार केला तर माओवाद्यांची रसद आता संपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे माओवादी संपूर्ण हा पहाड उतरून जरी गेले तर खाली फोर्स त्यांना घेरू शकते आणि त्यामुळे करा किंवा मरा अशी परिस्थिती त्यांच्यासमोर आता तयार झालेली आहे। आणि हे जी गुफा त्यांच्या ताब्यात आल्यामुळे अशा पद्धतीनं या मोठ्या कऱ्हेगटाच्या पर्वतरांगावर माओवाद्यांनी आणखी कशा पद्धतीने आपले तळ तयार केले असतील हे आता पुढच्या काही तासानंतर आपल्याला स्पष्ट होणार आहे, कारण फोर्सचं सर्चिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं जवान लढत आहेत त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण ताकद दिली जात आहे। MI-17 जे हेलिकॉप्टर आहे ते हेलिकॉप्टर पूर्ण वेळ जवानांच्या सेवेत आहे। तब्येत बिघडली तरी त्यांना काढून त्याच्या जागी दुसरे जवान पाठवले जात आहे। त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हे ऑपरेशन छत्तीसगड पोलीस विभाग पूर्णपणे महेश, आणि या ऑपरेशन संदर्भात सुद्धा आपण तुम्ही लक्ष ठेवून राहा, आणखी किती दिवस हे ऑपरेशन चालतं आणि पुढे काय होतं याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी।